माझ्या सर्व माता भगिनींना जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. एक घोषणा देऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी. जय शिवाजी. मंचावर उपस्थित मान्यवर गुरुजन आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्या सगळ्या नागरिकांना नमस्कार. माझी ओळख जसं ताईंनी करून दिलं, कायद्याचे बोल. मी ऍडव्होकेट स्नेहल सुनील जाधव, यशवंत नगर मध्ये राहणारी मुलगी आहे आणि येरवड्याची सून आहे. मला एकच सांगायचं आहे सुरुवातीला की अवघ्या वयाच्या 24व्या वर्षी माझ्या पक्षाने म्हणजे शिवसेनेने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी जाहीर केली आहे. त्याच्याबद्दल मी माझ्या पक्षाचे आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके भाऊ म्हणजे एकनाथभाई शिंदेचा आभार मानते. जसं आपण बघतोय की येरवड्याची ओळख ही एक गुन्हेगारी, बेरोजगारी आणि कचरा म्हणून झाली आहे. त्याच्या मागचं कारण म्हणजे मागे राज करून गेलेले राजकारणी आहेत. ज्यावेळेस आपण नगरसेवक निवडून देतो त्यावेळेस आपण राजा नाही तर एक सेवक निवडून देतो, ह्याची भान ते लोक विसरले आहेत. हे सांगायचं कारण असं की मागच्या वेळेस ज्यांना ज्यांना आपण निवडून दिलं त्या सगळ्यांनी एक राजा असल्यासारखा तख्तावर बसून राज्य केलं आहे. गोरगरिबांना धमकावणं, महिलांचं शोषण करणं आणि शब्द लक्षात ठेवा मी काय बोलते आणि कशाबद्दल बोलतीये. त्यावेळेस आपण राजकारणाबद्दल बोलतो, कायद्याबद्दल बोलतो. महिलांसाठी प्रत्येक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार करून कायदा बनवला. जसं मी म्हटले, ही लढत एका विरुद्ध नाही, पण ज्यांनी कायद्याचा दुरुपयोग केला, ज्यांनी महिलांची जागा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली होती 50% राजकारणामधली, तिचा दुरुपयोग केला, अशा अश्विनीताईंबद्दल मी बोलतीये आणि थेट उत्तर मागतीये की तुम्ही आमची जागा खाऊन काय केलं. वयाच्या 17व्या वर्षी त्यांना कुंकू लावून म्हटले होते काकी तुम्ही नक्की काम करता, ह्याचं आम्हाला आश्वासन आहे आणि ह्याची आम्हाला हमी आहे. पण त्याच्यानंतर ना कधीच 7 वर्ष होऊन गेले, त्यांनी चेहराही दाखवला नाही. आमच्या महिलांची हक्काची जागा खाऊन तुम्हाला भेटलं काय. ज्यावेळेस आपण महिला उमेदवार निवडून देतो आपली अपेक्षा असते की तिने तळागाळात येऊन महिलांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, पण त्यांनी केलं काय तर घरात बसले. भाऊंना, डॅनियल भाऊंना मला एक प्रश्न आहे, एवढी इच्छा होती राजकारणात यायची तर स्वतः रंगणात उतरायचं होतं आणि स्वतः लढायचं होतं. तुम्हाला एवढाच विश्वास होता आपल्या कामावर तर निवडून दिलं असतं तुम्हाला, पण ह्याला उपयोग नाही. तुम्ही आमच्या हक्काची जागा खाल्ली आहे आणि त्याची तळमळ आमच्या मनात आहे. येत्या 15 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून अशा प्रत्येकाला उत्तर द्यायचं आहे आणि एक सक्षम महिला महानगरपालिकेत पाठवायची आहे जी तुमचा आवाज महानगरपालिकेमध्ये पोहोचवू शकते. प्रत्येक गोष्टीमध्ये श्रेय खाल्ला आहे. अरे हॉस्पिटल तरी सोडा, त्यावेळीस ऑक्सिजन प्लांटचा विषय आला होता, तुम्ही फक्त तुमच्या नावावर त्या प्लांटला खपवलं, पण तो विचार तुमचा नव्हता तर सर्व पक्षीय नेत्यांचा होता. एजाजभाई, मुद्दा नाव घेऊन सांगते, एजाजभाई खान होते त्याच्यामध्ये, कीर्तीभाई माचेकर होते, शैलेश राजगुरू होते. अशा सगळ्या लोकांनी आमच्यासाठी तो ऑक्सिजन प्लांट उभा केला होता. तुम्हाला प्रत्येक गोष्टी श्रेय खाऊन भेटलं काय. जाता जाता मी एवढंच सांगते, SRA नावाचा बकासूर आपल्या दारात येऊन उभा आहे. येरवडा काहीच काळात धारावी होणार आहे, तरी विचारपूर्वक मतदान करा आणि येणाऱ्या 15 तारखेला आमच्या संपूर्ण पॅनलला बहुमताने निवडून द्या. जाता आता एवढंच सांगते, फूल नहीं चिंगारी है ये भारत की नारी है, अब ला नहीं तूफान है ये भारत की शान है. जय महाराष्ट्र. ऍडव्होकेट स्नेहलताई जाधव व आपले हिंदू धर्मरक्षक म्हणून परिचित असणारे हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्री अभिजित दादा वाघचौरे,
आणि इथे जमलेल्या माझ्या माता भगिनींनो, मैत्रिणींनो आणि माझ्या शिवसैनिकांनो, आज इथे महानगरपालिकेचा जोरानं संग्राम चालू आहे, त्यासाठी आपण जमलेलो आहोत. आज आपण बघता आहात एरवड्याची दुर्दशा झालेली आहे. मागील 15 वर्ष झाले जे निवडून येतात त्यांनी काही केलेलं नाहीये. आज आपल्या माता भगिनींना आपले आदरणीय श्री एकनाथभाई शिंदेंनी जो लाडक्या बहिणींचा उपक्रम चालू केलेला आहे त्याचा लाभ कोण कोण घेत आहेत त्यांनी हात वरती करावा. आपल्याला तो लाभ चालू ठेवायचा आहे. त्यासाठी आपल्याला एकनाथभाई शिंदेंना मत द्यायचंय, म्हणजे धनुष्यबाणाला मत द्यायचंय. देणार ना? सगळ्यांनी हात वरती करा. आज आपल्या येरोडा भागामध्ये महिलांच्या आरोग्याविषयी खूप दुर्लक्ष होत आहे. आधीच्या नगरसेवकांनी व त्यांच्या पत्नींनी अजिबात इकडे लक्ष दिलेलं नाहीये. तुमच्यासाठी इथे मुलांना खेळायला इथं ज्या महिलांना रोजगार पाहिजे त्या महिलांना रोजगार मिळत नाहीये. तर यावेळी तुम्ही आपला मतरूपी आशीर्वाद आम्हाला देऊन प्रचंड बहुसंख्येने विजयी करा आणि आपला मतरूपी आशीर्वाद शिवसेनेला द्यावा अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. ज्या माता भगिनी त्यांच्या हातावर पोट आहे त्यांच्यासाठी आधी निवडून आलेल्या नगरसेवकांनी इथे काही केलेलं नाहीये. तुम्हाला रोजगार मिळालाय का माता भगिनींनो? तर तुम्हाला यावेळी चित्र बदलायचंय. यावेळी तुम्हाला एक सुशिक्षित पॅनल निवडून द्यायचा आहे. अडाणी अशिक्षित महिलांना निवडून द्यायचं नाहीये. त्या तुमचा आवाज महानगरपालिकेमध्ये पोहोचवणार नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्हाला स्नेहलताई आपले ऍडव्होकेट आहेत. मी एक उद्योजिका आहे. आज आपल्या भागातील लक्ष्मीनगर गांधीनगर भागातील बरेच महिला माझ्याकडे कामाला आहेत. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. तर यापुढेही आपण खूप रोजगार निर्मिती करणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमचं बहुमूल्य मत वाया न घालवता आपल्या लाडक्या एकनाथभाई शिंदेंना द्या. आपली लाडकी बहीण योजना पुढे चालू राहिली पाहिजे. या 14 तारखेला आपल्या खात्यात आपले लाडके भाऊ आपल्याला परत एक भेट देणार आहेत. ते सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे आपला मतरूपी आशीर्वाद तुम्ही आम्हाला सर्वांना द्यावा अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. बाकीचे नगरसेवक व त्यांच्या विद्यमान पत्नी त्या अशिक्षित असल्यामुळे महानगरपालिकेत तुमचा आवाज उठवणार नाहीयेत हे तुम्ही ध्यानात घ्या. त्यामुळे यावेळेस तुम्ही एक सुशिक्षित पॅनल निवडून द्या. केवढे बोलून मी माझे भाषण म्हणजे आपल्या भागामध्ये जी झोपडपट्टी आहे ही झोपडपट्टी काही मागच्या जे नगरसेवक झालेले आहे ते नगरसेवक झालेले आहेत त्या लोकांनी आपल्याला झोपडपट्टीमधनं हाकलून लावायचं काम त्यांनी केलेलं आहे. विचार करा मागचे नगरसेवक कोण होते आपल्याला माहिती आहे. मी त्याचं या ठिकाणी नाव घेणार नाही. माझ्या माता बंधू भगिनींनो आपण विचार करा जर आपण या झोपडपट्टीतनं बाहेर गेलो तर आपलं कसं होईल. आणि याचा सौदा झालेला आहे. याची मोजमाप झालेली आहे. येरोड भागातल्या झोपडपट्टी कुठल्या उठवायच्या पुणे महानगरपालिकेमध्ये याची नोंद झालेली आहे. हे ध्यानात ठेवा. तुम्हाला माहिती नाहीये लक्ष्मीनगर या भागामध्ये काही बिल्डरांना हाताखाली घेऊन आपल्या नगरसेवकांनी आपल्याला इथून घरातनं हाकलून द्यायचं काम सुरू केलंय. तुम्हाला माहिती आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो फक्त लक्ष्मीनगर मध्येच या गोष्टी झालेल्या आपल्यापर्यंत येणार आहे. या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ताई माई अक्कांनो लक्ष्मीनगरमध्ये गेल्या 6 महिन्यापूर्वी आपल्या गोरगरिबांना आम्हीच दाखवलं की तुम्हाला आम्ही चांगले फ्लॅट देऊ, चांगले तुम्हाला त्या ठिकाणी बंगलो टाईप तुम्हाला आम्ही सुविधा देऊ, तुम्हाला त्या ठिकाणी गार्डन देऊ, स्विमिंग देऊ, तुम्हाला या घरामध्ये 3 मुलं 4 मुलं असेल तर त्यांना सगळ्याला फ्लॅट देऊन अजिबात होत नाही. असं हे शुल्क भरताय म्हणजे तुमच्या इथं साफसफाई होती ना
त्याची सेवा शुल्क भरताय. तुम्हाला पाणी मिळतं ना, त्या पाण्याचा तुम्ही टॅक्स भरताय. तुम्ही कधी पावती बघा जाऊन, आणि तुमच्या फोटो पास पाहिलं का तुम्ही? फोटो पासवर बघा तुम्ही काय लिहिलंय मागा, अटी शर्ती लिहिलेल्या आहेत की ही जागा मालकी हक्काची नाही, तुम्हाला कधी पण उठवू शकतं. एक लक्षात ठेवा, ही सरकारी जागा आहे. ही नगरसेवक इथल्या मागच्या बिल्डराच्या घशामध्ये घालायचं त्यांचा प्लॅन आहे. हा प्लॅन तुम्हाला उचलून लावायचा आहे. ताई मायाकांनो, विचार करा तुम्ही. तुम्हाला जर विचार करा, आज आपली झोपडपट्टी आपण आवास योजनेमध्ये बनवलेली आहे. आज ती झोपडपट्टी उचलण्याचा यांचा प्लॅन आहे. आणि हे काय सांगतात लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये एका कुटुंबामध्ये पुणे महापालिकेची पावती एकाच्याच नावाने असती, मुलांच्या नावाने नसती. ध्यानात ठेवा. मिळालं तर एकच मिळल. आज आपण किती मजल्यामध्ये राहतो? 3 मजले 4 मजले घरात राहतो. विचार करा, 200-250 फुटाच्या घरामध्ये राहणार आहे का आपण? आज आपली परिस्थिती काय बिकट आहे. विचार करा, आपल्या घरी कुणाला 2 मुलं आहे, कुणाला 3 मुलं आहे, कुणाला 4 मुलं आहे, काही लोकांना तर 5-5, 6-6 मुलं आहे. कसं राहते ते 250-300 स्क्वेअर फुटच्या घरामध्ये? ठीक आहे. तर विचार करा, आपण या नगरसेवकांनी जे आज नगरसेवक झालेले आहे त्यांना फक्त पैसे खाण्यासाठी या पक्षात त्या पक्षात उड्या मारलेला. विचार करा तुम्ही, कशाला त्यांना बिल्डराकडून पैसे घ्यायचे? 200-200 कोटी 500-500 कोटी त्यांना कमवायचे. अशा लोकांना तुम्ही निवडून देणार आहे का? मला सांगा, तुम्ही निवडून देणार आहे का? अशा लोकांना जर आपल्या लेकरा बाळाच्या मुखातला घास खातील आणि आपल्याला घर सोडून देशोर धडीला लावत असेल, अशा नगरसेवकाला घरी पाठवायचं. या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो. ताई मायाकांनो, महत्वाची गोष्ट मला सांगा, आपल्या इथं नगरसेवक झालेले 2017 मध्ये इलेक्शन झाली. तुम्हाला भेटले का? कधी दिसले का? कुणी पाहिले का नगरसेवकाला? कुठलाच नगरसेवक दिसत नाही. करोनाच्या भीषण काळामध्ये तो नगरसेवक आपल्याला कधी दिसला नाही. कधी त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला आहे, साधी विचारपूस पण केली नाही. बाबांनो तुम्ही कसे आहेत, माझ्या ताईनो कसे आहे, माझ्या बाबांनो कसे. अशा नगरसेवकाला काही निवडून द्यायचं का तुम्हाला? अहो, एक नगरसेवक असा आहे, नुसतं स्वतःच घर बघतो, घर भरतो. आपल्या लोकांना इलेक्शनच्या काळामध्ये मी हे देतो, मी ते देतो. अहो, आपल्या भागामध्ये एवढी जागा आहे, साधा आपल्यासाठी समाज मंदिर नाही, आपल्यासाठी लग्नाचा हॉल नाही, 40-50 हजार रुपये खर्च करावा लागतात. मला सांगा, डॉन बॉक्सची जागा होती, त्या ठिकाणी तुम्ही हॉल केला असतं, गार्डन केलं असतं. अहो, इंद्रप्रस्थ गार्डनची काय अवस्था आहे? तिथं पण आपल्याला गार्डन आहे. आपल्या लेकरा बाळाला खेळायला जागा नाहीये, आपल्याला कुठं जायला जागा नाहीये. विचार करा, या नगरसेवकांनी सगळ्या बिल्डरच्या घशामध्ये घातले आणि पैसे कमवले. अशा पैसे कमवणाऱ्या नगरसेवकाला निवडून द्यायचं का? द्यायचं का? मला सांगा. नाही ना. मग आम्ही एकनाथ शिंदेचे किल्लेदार आहे आणि एकनाथ शिंदेचे आम्ही काम करणार आहे. त्यांच्यासाठी आपण त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिलेदाराला पुणे महानगरपालिकेमध्ये पाठवायचं. ध्यानात ठेवा, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, फक्त 2.5 वर्ष होते. त्यांनी 2.5 वर्षामध्ये आपल्या सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण पेन्शन चालू केली. विचार करा, कुठल्या सरकारने पेन्शन चालू केली का? केली का? अजिबात नाही केली. त्यांनी समानतेने सगळ्यालाच पेन्शन चालू केली. अशा एकनाथ शिंदे साहेबांचे आपण हात बळकट केले पाहिजे, हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे. आणि आम्ही सर्व जे आहेत ना, सर्व शिकले सवरलेले आहे. ठीक आहे. आणि मला एवढं सांगायचं, आम्ही जे शिलेदार आहे, आपल्यासाठी आपल्या भागामध्ये वातावरण खराब आहे, व्यसनमुक्ती लोक व्यसनाधी झालेले तरुण, त्यांच्यासाठी पण आम्ही चांगल्या पद्धतीने त्यांचं काउन्सिलिंग करणार, त्याची शाळा खोलणार आहे. आपल्या भागामध्ये अशा समस्या आहे की ना, प्रभागामध्ये कचरा होतो तो स्वच्छ करणार आहे. त्याचप्रमाणे लहान मुलाला दर्जेदार शिक्षण देणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये गार्डन आहे, ते गार्डनची व्यवस्था करणार आहे. सर्व नागरिकांना आम्ही सुरक्षित करणार आहे. त्याचप्रमाणे दहशत कमी करणार आहे. आणि त्याचप्रमाणे लहान मोठ्यासाठी आरोग्याबद्दल आम्ही हॉस्पिटल खोलणार आहे. त्या हॉस्पिटलसाठी पण आम्हाला साथ पाहिजे. या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.